चला तर श्रावण महिना सुरू होत आहे, तर आज नॉनव्हेजमध्ये आमच्याकडे आहे फिश करी जरी बनवली तर माझे मिस्टर आणि माझी मुलगी खात नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी इथे मी फिश फ्राय बनवत आहे. अधामधात बनवत असते, याच सोप्या साध्या पद्धतीने बनवत असते. 2 ते 3 पाण्याने फिश छान स्वच्छ धुवून घेतली, म्हणजे त्यामधला वास जो आहे तो निघून जाईल. त्यामध्ये लिंबू पिळलं आणि आलं लसणाची पेस्ट लावून 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करायला ठेवलं. आणि फिश फ्रायसाठी मला जो मसाला पाहिजे तो इथे बनवून घेतला. त्यासाठी लाल तिखट, हळद, जिरेपूड, धनेपूड, चाट मसाला आणि पाहिजे तेवढं चवीनुसार मीठ टाकलं आणि छान घट्टसर असा मसाला बनवून घेतला. फिश फ्रायचा मसाला मार्केटमध्ये सुद्धा रेडीमेड मिळतो, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता हा जो मी मसाला बनवला आहे तो प्रत्येक पिसांना छान लावून घेते आणि यानंतरची कोटिंग म्हणजे रव्यामध्ये आपण डीप करून छान असं फ्राय करू शकतो किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरून, पण ते आम्ही अजिबात करत नाही, कारण आम्हाला हे असंच आवडतं, चविष्ट वाटतं, त्यामुळे आम्ही कोटिंग कशाचीही करत नाही. आणि छान आता प्रत्येक पिसांना मी मसाला लावून घेतलेला आहे. माझ्याकडे लोखंडी तवा आहे, त्यावर छान तेल कडक तापू दिलेलं आहे आणि त्यानंतर फिश सोडली. तेल जे आहे कडक तापलेलं पाहिजे, नाहीतर पीसेस जे आहे ते तावीला चिकटतात. तर आता माझी फिश फ्राय छान तयार झालेली आहे आणि टेस्टी आहे. चला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. बाय.